नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कायमच आहे. म्हणजेच की मागील 4 दिवसांमध्ये जोरदार पावसाने पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. राज्यात आज आणि उद्या अनेक भागात पावसाचा अंदाज आहे. तर शुक्रवारपासून म्हणजेच की पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. राज्यात कालही पावसाने अनेक भागात दणका दिलेला आहे. कालपासून सकाळपर्यंत राज्यातील 49 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील ही मंडळ आहे. म्हणजेच की राज्यातील काही ठिकाणी हवामान विभागाने विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज या ठिकाणी दिलेला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणातही काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज या ठिकाणी दिलेला आहे. तर उद्याही विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. मराठवाड्यामध्ये महाराष्ट्र, कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज या ठिकाणी दिलेला आहे. मात्र शुक्रवारी विदर्भात पावसाची उघडदीप राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर म्हणजेच की आता महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज या ठिकाणी दिलेला आहे. तर रविवारी पावसाचा जोर आणखी कमी होऊन कोकण आणि विदर्भात पावसाची उघडदीप राहणार आहे. धन्यवाद.